मी तुमची लाडकी सावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या होऊ दे चर्चा या YouTube चॅनल मध्ये। म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज मी कुठे आली आहे? आज मी आली आहे आपल्या तात्यांचा ढाबा या हॉटेल मध्ये झणझणीत मिसळ खायला। काय 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 चाललंय का इथं? व्हिडिओ करायला लागलेस फूड ब्लॉग हे माहिती आहे मला, पण डायरेक्ट चॅनलच हायजॅक केलीस। काय करू? अरे तुझे फूड ब्लॉग्स एवढे सुंदर असतात ना, और म्हणजे तोंडाला पाणी सुटतं माझ्या। बर आता काय मजा करू असं आहे? बर 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 पण आता हे फूड ब्लॉग चालू झालेत, पण बघायचे कुठे लोकांनी? अरे कुठं म्हणजे काय, आपल्या सन मराठीवर 13 जानेवारी पासून आमची नवीन सिरियल येते जुळली गाठ ग। सोमवार ते रविवार रात्री 8:30 वाजता तिकडेच बघायचे। होय काय? बर मग आज काय बघायचं आहे? आज बघूयात आपण आपल्या तात्यांच्या ढाब्यामधली मिसळ। बेस्ट मित्रांनो, तात्यांच्या ढाब्याची मिसळ आज बघणार आहे। आज आपण आलेलो आहे कळंबा रोडवर, इकडे कात्यानी आहे उजव्या साईडला आणि या बाजूला आहे कोल्हापूर। चला तर मग बघूया तात्यांची मिसळ कशी तयार होते आणि टेस्ट पण कशी लागते। चला चला। आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा बटाटे कापले जात होते आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले जात होते। बघा त्याचा स्पीड सुद्धा भरपूर होता। लगेच पाण्यामध्ये उकळायला टाकले आणि त्यानंतर याच पाण्यामध्ये मटकी सुद्धा गेलेली आहे। मटकी यामध्ये टाकल्यानंतर आता मीठ घातलं जाणार प्रमाणानुसार। मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आता हळद घातलेली आहे। आता सगळं उकळायला ठेवलं जाणार। त्यानंतर एका बाजूला कांदा कापण्याचं काम सुद्धा चालू होतं। बारीक बारीक कांदा कापण्यात आला आणि त्यानंतर हे मटकी उकळायला लागली। मिसळ तयार करण्यासाठी आता तेल घातलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यानंतर परतून घ्यायचा आहे। आता मिसळचा मसाला टाकला जातोय। यामध्ये खोबरं, बेडगी मिरची त्याचबरोबर खडे मसाल्याचं मिश्रण असतं। याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ YouTube चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा। आता ही पेस्ट यामध्ये टाकली जात आहे आणि ती सुद्धा तेलामध्ये चांगलीच परतून घ्यायची, म्हणजे कट एक नंबर येतो मिसळला। खोबरं पण असते। हां, खोबरं पण असते। रोज 100 किंवा 100 पेक्षा जास्त लोकांची मिसळ या ठिकाणी बनते। त्या प्रमाणानुसार हे सगळे साहित्य टाकलेलं आहे। यामध्ये आता मिरची पावडर चाललेली आहे। रंगासाठी काश्मीरी मिरची सुद्धा यामध्ये टाकली जाते। आणि गरम मसाला, यामध्ये आता गरम मसाला टाकला जातोय प्रमाणानुसार। सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ आता तयार होत आहे। चालेल, त्या मिश्रणमध्येच घातलेला असतं। हां होय, सगळे खडे मसाले ह्याच्यामध्ये घातले असते पेस्ट मध्ये। आता पुन्हा एकदा मीठ टाकलं जात आहे प्रमाणानुसार। बघा मिसळला कसला भारी रंग आता यायला लागलाय। थोडीशी साखर पण टाकतो आपण त्यात। ह्या शिजलंय। आता व्यवस्थित तेलामध्ये मिसळचा मसाला परतलेला आहे आणि मटकी शिजवलेलं पाणी यामध्ये ओतलं जात आहे। आता याला उकळी आली की मिसळ झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार होणार। मस्तपैकी आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोल्हापुरी मिसळ आता रेडी झालेली आहे खाण्यासाठी। तर मंडळी आता तात्यांची मिसळ तयार होतीये। आपण आता तात्यांनाच विचारूया की ते कशी मिसळ बनवतात। तात्या, हां काय म्हणता मग? काय नाही बघा, निवांत। बरं, आम्हाला तुमच्या मिसळीविषयी सांगा की जरा। बरं, किती लोकांसाठी बनवतात? ही 100 लोकांची मिसळ तयार झालेली आहे आता। 100? बापरे। आणि काय काय प्रोसेस केली आपण? आता पहिला तेल आपण जाते त्याचं आपलं, आणि कांदा आणि आपला तयार केलेला मसाला। त्यामध्ये एक 17 मसाले हे करून मिक्सरला लावून त्याचे घरी बनवलेले मसाले सगळे त्यामध्ये जातात। आणि किती वाजता रेडी होते तुमची मिसळ? 8ला मिसळ तयार असते। 8 वाजता? होय। आणि किती वाजेपर्यंत असते? 2 वाजेपर्यंत। 2 वाजे। आता ही तयार झाली आहे? तयार झालेली आहे मिसळ। ओके। तर मंडळी आता मिसळ तयार झाली आहे। आम्ही थोड्याच वेळात आता त्याच्यावर असा झणझणीत हात मारणार आहे। बघा मित्रांनो कसा कट आला एकदम झणझणीत, आणि एवढी मोठी मिसळ एवढ्या क्वांटिटी मध्ये 100 लोकांची मिसळ आता तयार झालेली आहे। आणि काय वाटते तुला बघून, काय तिखट असेल, कशी असेल? मला
तोंडाला पाणी सुटले, मला काही सुचत नाही. मला फक्त एवढंच माहिती की मी याच्यावर ताव मारणार आहे. चला आता टेस्ट करूयाच. दिसताना ती एवढी सुंदर आणि एवढी अशी झणझणीत दिसते, म्हणजे याची टेस्ट एकच नंबर असणार. तर मित्रांनो, आता मिसळ तयार झालेली आहे, तुम्ही ते टेस्ट करू शकता. आता आम्ही पण टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगतो कशी लागते. आता मिसळची प्लेट रेडी केली जात आहे. ही मातीच्या भांड्यामध्ये मिसळ दिली जाते, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे. आणि कांदा, लिंबू आणि त्यानंतर मटकी टाकलेली आहे शिजवलेली. कोल्हापुरी स्पेशल शेव चिवडा गेलेला आहे आणि मिसळचा कट यामध्ये आता टाकला जातो आहे. बघा गरम गरम कसला मिसळीचा कट यामध्ये गेलेला आहे आणि वरनं थोडासा आणि एक्स्ट्रा कट याच्यामध्ये घातलेला आहे. आणि स्पेशल मिसळ, कोल्हापुरी मिसळ आता तयार झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावर दही सुद्धा घातलं जाते किंवा सेपरेट पण दिले जाते. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे वरनं. ही 50 रुपयाला मिसळ आहे. मेनू कार्ड दिलाय, तुम्ही पॉज करून बघू शकता. तर सावी आता मिसळ आलेली आहे आणि रस्सा भरलेला आहे, दही वाटी लावलेली आहे, सगळं झालंय रेडी. तर आता आपण टेस्ट करूया आणि प्रेक्षकांना सांगूया की कशी लागते थोडीशी. ओके. वा, वास म्हणजे थोडा कांदा, असं प्रोसेस आहे त्याला. असा कांदा, हा असा कांदा टाकायचा, वरनं असा लिंबू पिळायचा. न्यू कमर आहे त्यामुळे खायचंय बरंच काय काय आता. आणि दही वाटी तुला इकडं हे तुला, आणि असं डीप करायचं ह्याच्यामध्ये आणि मग मस्त आहे. नक्कीच लिंबू नाही पिळलं तुम्ही? लिंबू पिळा की, लिंबू पिळालेला आहे. आणि विषय असा आहे, या ठिकाणी बसून आपल्याला समोर कळंबा तलाव दिसते. हे ह्या लोकेशनची ही खासियत आहे. या लोकेशनची कळंब्याचं वारं आणि मस्त अशी गरम मिसळ, ही टेस्ट आहे. सुखच, दुसरं काय. सावी हे सगळं ठीक आहे मिसळचं वगैरे, ते काय लग्नाचा काय विषय आहे? म्हणजे काय लग्न तर फार इच्छा अपेक्षा भरपूर दिसायला तुझ्या, काय तर पोरं इथं भरपूर जण वाट बघायला. असायलाच पाहिजे ना, का नसावेत? काय अपेक्षा काय आहेत नेमक्या? अपेक्षा म्हणजे अशा काही नाहीये. अपेक्षा सिंपल आहेत. नवरा असा मिळावा की जो रिस्पेक्ट देईल, प्रेम करेल आणि कायम साथ असेल त्याची. असं आहे. समान अधिकार मिळावेत, म्हणजे त्याच्या घरी गेल्यावर त्यानं प्रत्येक वेळी माझीच बाजू घ्यावी असं नाही, म्हणजे लाड करावेत. लाड म्हणजे नेमकं काय करावं ते लोकांना क्लिअर झालं म्हणजे करायला बरं ना लाड. त्याचे आणि माझे विचार पटले पाहिजे. माझे विचार असे आहेत की प्रत्येक वेळी स्त्रियांना समान अधिकार दिला पाहिजे. म्हणजे माझ्या आजोबांची माझी अशी शिकवण, त्यांनी मला प्रत्येक वेळी हेच सांगितलं आणि आमच्या घरात सगळे तसेच त्याच गोष्टी फॉलो करतात. स्त्रियांना समान अधिकार दिला पाहिजे. आणि काय लेटर कसलं काय काय लिहिलंय त्यात? हेच आहे काय सगळं? हा, हेच आहे की माझ्या अपेक्षा अशाच आहेत. सांगा. कोण बघितलाय का आता? काय नाही, अजून तरी नाही. अजून नाही सापडला? नाही, अजून शोध सुरू आहे, म्हणूनच मी लेटर लिहिलंय. आता बघूयात काय म्हणजे कसं ते मॅनिफेस्ट होतंय आणि मग कसं कोण येते. बर, बेस्ट बेस्ट. फूड ब्लॉगिंग कधीपासून चालू केलं? फूड ब्लॉगिंग मला आवड होतीच. हळूहळू हळूहळू बघत गेले आणि मग एकदा एक व्हिडिओ करून टाकला. तो इतका हिट झाला, मग सुरू केलं फूड. तर मित्रांनो, नक्की बघा सन मराठीवर. सिरियल मध्ये खूप भारी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि लव्ह स्टोरी सुद्धा आहे आणि फूड ब्लॉगरचं एक आयुष्य दाखवलंय. त्यामुळे मला जास्त उत्साह आलाय सिरियल बघायला. आणि की फूड ब्लॉगिंग करायचं कसं करायचं हे सगळं मी बघतोय, जगतोय आणि ही सिरियल मध्ये आता करते. खरंच म्हणजे जसं नवऱ्याला एका देवाचा मान मिळतोय तसंच बायकोला सुद्धा लक्ष्मीचा मान मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली, हे महत्वाचं. नवऱ्याला जर मिळत असेल देवाचा मान तर बायकोला पण मिळायला हवा लक्ष्मीचा मान. नक्की बरोबर आहे. कारण की मी भरपूर महिलांचे व्हिडिओ केले आहेत ज्यांनी स्वतः जिद्दीनं व्यवसाय उभा केलेला आहे. त्याच्या स्वतःपुरतच नाही तर अख्खं घर सांभाळले. भरपूर व्हिडिओ आपण केलेले आहेत, या चॅनलवर आहेत ते व्हिडिओ. आणि महिला सुद्धा भरपूर काही करू शकतात, त्यांना अडवू शकत नाही कोण. हाच विचारसरणीचा असाच नवरा मला पाहिजे आणि त्याच्याच मी शोधाते. आणि मालिका पण आहे, नाव काय? जुळली गाठ ग. जुळली गाठ ग, नक्की बघा. 13 जानेवारी पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी 8:30 वाजता आणि आपल्या सन मराठीवर. आणि आता आम्ही मिसळ संपवतो, तुम्ही सिरियल लगेच बघायला घ्या.